हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिलेलं आहे. तर या आरक्षणाच्या विरोधामध्ये गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नी हे माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि याच्या आधी पण त्यांनी आरक्षणाच्या विरोधामध्ये याचिका केलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळीस त्यांची मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका असते. तर शुक्रवारी माननीय उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. तर ती सुनावणी झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलं आहे किंवा काय आदेश दिलेले आहेत आणि हे 10% मराठा आरक्षण खरंच कोर्टामध्ये टिकू शकतं का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या 3 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील. सर्वात आधी शुक्रवारी माननीय उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली त्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने काय आदेश दिलेले आहेत ते आपण पाहूयात. तर राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याला विरोध दर्शवत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी न्यायालयात पार पडली. या सुनावणीमध्येच राज्यात होणारी कोणत्याही प्रकारची भरती न्यायालयाच्या आदेशाधीन राहील असे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाकडून देण्यात आलेले हे आदेश वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी आणि भरती प्रक्रियेसाठी लागू असणार आहेत. याबाबत न्यायालयाने म्हटले आहे की उच्च न्यायालय जो निर्णय घेईल तो प्रवेशासह भरती प्रक्रियेवरही लागू असेल. आता याचा अर्थ काय माहीत आहे का, की इथं न्यायालयानं स्पष्ट म्हणले की उच्च न्यायालय जो निर्णय घेईल तो प्रवेशासह भरती प्रक्रियेवरही लागू असेल. याचा अर्थ काय, की मराठा आरक्षणाचा फायदा घेऊन जर कोणी वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रवेश साठी प्रयत्न करत असेल किंवा नोकरीसाठी आणि जर माननीय उच्च न्यायालयानं हे आरक्षण वैध ठरवलं, कायदेशीर ठरवलं तर त्यांना प्रवेशामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा फायदा घेता येईल. पण इन केस बॅड लक समजा की जर उच्च न्यायालयानं या आरक्षणाच्या विरोधामध्ये निकाल दिला, हे आरक्षण अवैध ठरवून रद्द केलं जसं याच्या आधी 2 वेळा झालेलं आहे, तर मात्र वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रवेश घेता येणार नाही या आरक्षणाचा फायदा घेऊ ना. तसंच या आरक्षणाचा फायदा नोकरीमध्ये सुद्धा घेता येणार नाही असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. आणि जेव्हा उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये एखादं प्रकरण सुरू असतं तेव्हा अशा प्रकारचे आदेश माननीय न्यायालय देत असतात. आता हे झालं शुक्रवारी जी सुनावणी झाली त्यानंतर माननीय उच्च न्यायालयानं काय म्हटलेलं आहे. आता हे आरक्षण टिकू शकतं का, तर याच्या आधी लक्षात ठेवा 2 वेळेला मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं होतं. पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दिलं, परंतु ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही, उच्च न्यायालयानं ते रद्द केलं. नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. उच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर मात्र ते आरक्षण टिकलं नाही. आणि जेव्हा म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण रद्द केलं त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आरक्षण दिलं पण ते टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दुसऱ्यांदा आरक्षण मिळालं परंतु ते उच्च न्यायालयात टिकलं, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही आणि त्यावेळेला मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. आता या ठिकाणी पहा, सर्वोच्च न्यायालयानं ज्या उणिवा काढून ते आरक्षण रद्द केलं मराठा समाजाचं, त्याच उणिवा दूर करण्याचा प्रयत्न आता झालेला आहे. आणि मग सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या ज्या उणिवा सांगितल्या होत्या त्या सर्व उणिवा दूर करून नव्यानं हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं त्यावेळेला उच्च न्यायालयात टिकलं, त्यावेळेला तर सॅम्पल सर्वेच केलेला होता, पूर्ण सर्वे केलेला नव्हता. परंतु यावेळेला मात्र सर्व मराठा समाजाचा पूर्ण सर्वे करण्यात आलेला आहे. प्रॉपर आणि ऑथेंटिक पद्धतीनं तो सर्वे करण्यात आलेला आहे. त्यासाठी फार मोठी यंत्रणा कामाला लावलेली होती आणि त्या सर्वेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचं जे आयोग आहे, मागासवर्गीय आयोग, त्यांनी मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणजे मागासवर्गीय ठरवून, म्हणजे मागास आहेत, मराठा समाज मागास आहे असं ठरवून आरक्षण द्यायला काही हरकत नाही, याच्या आधारे ते आरक्षण देण्यात आलेलं आहे. मग हे जे काही सर्वोच्च न्यायालयानं उणिवा सांगितल्या होत्या की
शॅम्पल सर्वे न टळता पूर्ण सर्वे ठरवून तो समाज माझाच आहे हे सिद्ध झालं तर आम्ही त्याच्यावर विचार करू. तर या सर्व गोष्टींचा विचार करून हे आरक्षण नव्यानं देण्यात आलेलं आहे. त्यामुळं हे आरक्षण टिकण्याची शक्यता जास्त आहे. तरी पण उच्च न्यायालयात तसं सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वकिलाच्या वतीनं काय युक्तिवाद केला जातो, विरोधामध्ये जे उभे आहेत त्यांच्या वतीनं काय युक्तिवाद केला जातो आणि उच्च न्यायालय किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय यांना कोणाचं मत पटतं या सर्व गोष्टींवर हा निर्णय अवलंबून आहे. परंतु एकंदरीत जो भूतकाळ आहे तो पाहता हे आरक्षण टिकू शकतं, कारण ज्या काही उणिवा आहेत त्या उणिवा दूर करूनच हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. तरी आता पाहूया काळच या प्रश्नाचं खरं उत्तर देईल. तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोन्हीमध्ये खटला पूर्ण होईपर्यंत आपल्याला खऱ्या उत्तराची वाट पाहावी लागेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 418 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. याच्यात गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत. तसंच त्यांनी पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच आणि हे जे 95 प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये 2023चे पेपर दिलेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हेही पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही 3 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल चूस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.